माझ्या एजची जी लोकं आहेत, त्यांचं आता नवीन लग्न झालंय किंवा लग्न होऊन एक 2-3 वर्ष झालेत आणि दोघंही आता त्यांच्या करिअरमध्ये सेट होतायत. अशा वेळी बऱ्याच लोकांचा आय-टी रिलेटेड जॉब्स हम्म. आहेत. त्यामुळे दिवसभर ते कधी वर्क फ्रॉम होम जरी असतील, तरी ते गॅजेट्सला चिकटून आहेत. असलो सोबत तरी सुद्धा सोबत नाहीच आहे. कुठेतरी या पिढीमध्ये एक भावनिक इव्हॉल्युशन किंवा भावनिक रिलेशन कमी झालंय, असं काही जाणवतं का तुम्हाला? खरं सांगायचं तर ना, इमोशन्स म्हणजे भावनांच्या बाबतीमधली आपली जी शब्द संपत्ती आहे ना, ती खरं तर वाढली आहे मागच्या 1-2 दशकांमध्ये. ओके. हां, पण कधीतरी आपण त्या बाबतीत व्यक्त करायला मात्र आता कमी पडतो. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं, की मी जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या मेसेजवर हार्ट पाठवला, तर माझं काम झालं. म्हणजे WhatsAppनी सगळं किती सोपं करून टाकलंय ना. बरोबर आहे. आधी आपण रिप्लाय करायचो. मग त्याच्यानंतर आता रिएक्ट करतो. मग त्याच्याही पेक्षा काही लोकं खूप अजूनच पुढे म्हणजे त्या अंगठ्यानी फक्त ठेंगा थंब दाखवतात. देतात. असा किंवा असा, की त्याच्यावरनं तू जे काही आहे ते समजून घे. इतकी पुढची सोय आहे, की जर निळे 2 टिक असतील, तर समजून घ्यायचं की समोरच्यानी वाचलेलं आहे आणि आपण अझ्युम करायचं की त्यांनी ते अॅक्नॉलेज केलेलं आहे. मग ह्या पद्धतीचा जो 2 लोकांमधला संवाद आहे ना आणि भावनांबद्दल बोलणं आहे ना, ते खरंच कमी झालंय.